करतीस का मग? मी तर सांगे राहिनो पडीस घर जाऊ तर आपण कालच नियोजन कराले. काय नियोजन शेविंग कालच ना कधी नाही ना आजच खाली साड्याला आहे तेल आहे अजून काय नियोजन करत बी. हा अक्का मला काय पडायला संगे मागे सुत नाही अशी तशी ते कर सुतत ना मग शे का नाही बरं काय नाही माझ्या साड्या घालेली सुत बामन राही ते राही पडा म्हणते मन राही मग काय करतीस माय वा आज दाखवता का 5 सप्टेंबर होता शिक्षक दिन मग शाळा म्हणा तुमले बलाल होता ना जे आका घेत नाही तुम्ही शाळा मग जाई होत ना चाल माय मग मी जाई तर येस मा बियात पडी या माय डोका म्हणा निघे म्हणा मला जाणं पडी ना माय मग तेच आम्ही बड्या जंजडात जाई होता का मग नियोजन करत सुत काढलेच ना अर्थालिका ना काय चांगलं भाषण दिले आता तुमले भाषण देवाला आले मग ते हा म्हणे अक्कानं सर सांगत की तुम्हाला गावात अशी बडासी शिकवणारी चांगलं समजणारी बाई कोणती मग बडासी तुमनं नाव लिहिलं शांताबाई शे म्हणे आमना गावामा काय म्हणा नाव लिहिलं हा काय हो माय मला द्रेणाची द्यायची गर्दी ना बोला आणि कशी बोलायचे बोलावं दादा मी अक्का चांगलं भाषण दिजात बरं हा तुम्हाला माझा गाजाशी शिक्षक देईन ना मग कोणलं चांगलं भाषण देता येत नाही तुम्ही ना चांगलं देवा ना बहीण हा मग बडा असं तुम्हाला शे बरं अक्का मग मोठला सर मॅडम असे ते साठे आवाय चांगलं दिस बरं हा आपली इज्जत मिटणी मामीला जे नाही ते मग तशी भाषणी तशी गड्या तुम्ही नका दम कोणाला बरं माले हा मग म्हणे काय ते प्रातिष्ठिक नाही वळले दादा हा आजात बिजात नका ते सर पोरे असेल त्याने पहिले तुम्ही सुरू कर द्या असा ना माणूस जीव भ्यासी भीती वाटस माझी शिकायची गर्दी ना हा तेच ना मग हा चाल मग का बड्या पोरे सोर बडा वाट केला ना तुम्ही भाषण ना मायवा काका बडायला खुले राहणार दिन भाषण देवान जोगे टेजवर दका ते हा मग बहिण मला मातीला टेन्शन पडा ना नाही फक्त ना म्हणते म्हण भाषण देवान पाहिजे गड्या त्याचे ना पचकी विजे याठे हा साधी पचकी नाही मग बेकारच पचकी विजे म्हणे वाली हा गाव ना एवढा मोठा पुढारी जाणू आणि बाईला भाषण देता येस नाही हा चला सगळ्यांनी नीट लक्ष द्यावे हा आमच्या गावाची अक्काताई आज टीचर डे बद्दल शिक्षण दिनाबद्दल आज काय 2 शब्द व्यक्त करणार आहे तरी तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही आमची नम्र विनंती. काय ना अक्का बरोबर भाषण द्या काका तुमले इथली चय दगास का बरं हा आकाने गण ठिकाणी बारे भाषण दिलं तर ऐकायची चीज आको मग हा तुम्ही काय बी सांगतच गड्या मला नाही पडत अशी. नमस्कार मंडळी सगळ्या गावातील माझी बंधू भगिनी आणि माझी बालमित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल काय 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे आणि चित्त मन लावून ऐकावे हीच माझी नम्र विनंती. हा शिक्षक दिन म्हणजे आज आपल्यासाठी खूपच मोठा दिवस हा आज आपल्याला कळलं असेल लहान बालकांना 10वी-12वीच्या बालकांना की शिक्षक बनणं काय सोपं राहत नाही कारण की अख्खा वर्षभर कायमचं शिक्षकांना मुलांना सांभाळावं लागतं आपल्याने घरी आपण आईवडिलांशी सांभाळायला जात नाही एक व्यक्ती राहतो तरी एक मुलगा राहतो तरी हां शिक्षक सगळ्या वर्गांना सगळ्या स्कूल कॉलेजच्या मुलांना सांभाळतात म्हणजे त्यांची ही पण एक मोठी शोकांतिका आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी खूप मोठा योगदान दिलं आहे हां त्यांच्यामुळे आज शिक्षक गुरु हां सगळे बनले आहेत आणि आपला जर आज गुरुदिन पण आहे आज सर आपले गुरुच राहतात एक प्रकारचे चांगलं नॉलेज देणं चांगलं शिकवणं चांगलं मार्गदर्शन करणं चांगलं वाईट गोष्टींचे मार्गदर्शन करणं हेच आपल्याला सांगतात हां आपल्यामध्ये आपला तिसरा गुरु जो आहे तो आपले सर आहेत तिसरा गुरु हां पहिला गुरु आई दुसरा वडील तिसरं सर हेच आपले 3 गुरु मेन असतात हां कारण की हे 3 गुरु आपलं कायम चांगला हीच विचार करतात कधी कोणाचं मन दुःख होण्याचं नाही काही नाही कधी त्यांच्या काय राहत नाही हां निस्वार्थपणे विचार करतात. एकदा ताळ्या वाजा सगळ्यांनी खूप अच्छे तरीके से बहुत अच्छे तरीके से खूप शांतपणे खूप चांगलं भाषण देत आहे शांताबाई. का त्या अण्णा तुम्ही बेलसा गावात बिचारी आका किती बडायली भाषण दे राहिनी काहीच नाही हा तसे बी आटकी सुद्धा राहिनी नाही आका जे शे ते सांग राहिनी बिचारी काय बी हो पण हा अण्णा मग किती भारी भाषण दे राहिनी आका हा मग अण्णा बी काय बी चावी राहतात अशी भाषण दे म्हणून नाक कटाय देईन म्हणून अंक कर देईन दमक कर दे मग ज्यांना तशी भाषण दे राहिनी बिचारी आका तुमला तर देता येवाच नाही अशी तुमला तोंडी वाटी कधी म्हणे अशी भाषण ऐकलं नाही मग काय अजून हा मग हा बहिणी म्हणे चांगलं आहे अजून दे म्हणा 2-3 शब्द काय बी सांग म्हणा आका
वा कमाव नका कमाव, एक साबणाची टाळ्या वाजा. आणि मी सगळ्या बालकांना नम्र विनंती करते की त्यांनी आपल्या शिक्षकांना कधीही त्रास देऊ नये. त्यांनी जे सांगितलं ते शांतपणे ऐकावे, समजून ऐकावे. ते काय आपला कधी वाईट विचार करत नाही, वाईट सुचत नाही किंवा काही नाही. आणि मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय भारत. मायवा अक्काने काय बडासी वरपणी दिन सर सुद्धा अशा भाषण दे राहिला होते. अक्काने आज शिक्षक दिनाचे भारीच भाषण देत बी. मग तिले करते कडक करायला तिला म्हणे चांगले भाषण दिस अशी तशी सांग तिले. त्यांना तुम्हाला सांगा का त्यांच्या ना शब्द बोल फुटतील का बरं. बिचारी अक्काने बिचारा असं मेहनत बिनत ते करत नाही. चला चला अक्का, तुमनं भाषण खतम होई की होईना ते. चला मग दुसरं असलं ते उद्या भाषण आता तुम्हाला ना 8 आवाज नाही सुरू होईना म्हणजे होईना. अक्का लगा बडा सर मास्तर जोगे फोटो काढायचे भारी वाटायला बी नाडे. आपण 4 जण राहिजारच बरं. मग माझी पहिला पर्सन या अशा शिक्षक दिनला मग भारी वाटायला बी. मग अशी वाटायला मी मॅडम पण इथं आहे. राम राम मंडळी. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तरच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. मग तोपर्यंत टाटा बाय बाय.